राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पीक विमा भरलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांना पूर्णपणे आनंदी करणारी ही बातमी समोर आलेली आहे। पीक विमा योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करा असे आदेश देखील आलेले आहे। हा तक्ता तुम्ही बघू शकता। या तक्त्यानुसार तुमच्या खात्यावरती रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार आहे। कोणत्या पिकाचे किती रुपये, कोणत्या पिकाचे किती रुपये याप्रमाणे देखील तुमच्या खात्यावरती उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये रक्कम देखील जमा केली जाणार आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे महत्त्वाची अपडेट बघायचा प्रयत्न करणार। जर तुम्ही या YouTube चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की आम्हाला कळवा। आता या तक्त्यानुसार देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम, कोणते शेतकरी अपात्र झाले, कोणत्या शेतकऱ्यांना आता रक्कमेचा लाभ मिळणार नाही तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। आता या ठिकाणी लक्ष देत बघत चला। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण जर पीक विमा भरला असेल आणि तुम्ही पण पीक विमा योजनेच्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पीक विमा योजनेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। अखेर मुहूर्ताला 40,000 रुपये ही देखील रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात देखील होणार आहे। खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पीक विमा वाटपाला आज मुहूर्त या ठिकाणी लागलेला आहे। सरसगट सर्वांना आता पीक विमा मिळणार आहे, पण फक्त काही शेतकरी बाद करण्यामध्ये आलेले आहे। ते शेतकरी पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। आता या ठिकाणी लक्ष द्या। पीक विम्याची वाटप होणार आहे। तुमचे नाव तुमच्या या यादीमध्ये येते का हे लगेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार। हेक्टरी 40,000 रुपये तुम्हाला देखील या ठिकाणी मिळणार आहे। आता या ठिकाणी महत्त्वाची बातमी आलेली आहे। या 20 जिल्ह्यासाठी आता मंजूर करण्यामध्ये आलेला आहे। या ठिकाणी पाहू शकता पीक विमा योजनेची यादी आलेली आहे। यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्हाला बघायचं आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या। तक्ता देखील आपल्या समोर आलेला आहे। या पिकांसाठी इतकी रक्कम देखील तुमच्या खात्यावरती जमा देखील केली जाणार आहे। ते पण आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। त्यापूर्वी GR काय आलेला आहे ते पण आपण लगेच या ठिकाणी बघूया। आता लक्ष द्या। पीक विमा योजनेच्या हप्त्याला वाटपाला मुहूर्त आलेला आहे। 40,000 रुपयांचा पीक विमा उद्या परवा अशा या 3 दिवसामध्ये देखील पूर्णपणे तुम्हाला 20 जिल्ह्यांसाठी पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा केला जाणार आहे। आता या ठिकाणी जवळपास पूर्णपणे पीक विमा योजनेची रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा देखील केली जाणार आहे। या ठिकाणी पैसे जमा होण्याचा मार्ग देखील मोकळे झालेले आहे। वेळ पूर्णपणे या ठिकाणी आलेली आहे। ठिकठिकाणी पीक विमा योजनेची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता तुम्हाला पण पीक विमा पाहिजे असेल तर तुम्हाला पण काही महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागणार। तुम्हाला पण जर पीक विमा योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला पण पात्र व्हावे लागणार। बरेच शेतकरी यामधून अपात्र करण्यामध्ये आलेले आहे। ते अपात्र कोणते असणार आहे शेतकरी ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासाठी आता फक्त लक्ष देत बघत चला। त्यानंतर आपण ते 20 महत्त्वाचे जिल्हे देखील बघणार आहोत। या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कमेला पूर्णपणे वाटपाला गती मिळाली असून या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे। जर तुम्ही पण याच 20 जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर तुम्हाला देखील या ठिकाणी अजिबात काळजी करायची गरज नाहीये। तुमची चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेच्या रकमेला पूर्णपणे मंजुरी मिळालेली आहे। आता आपण त्या तक्त्यानुसार बघणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार, कोणते शेतकरी अपात्र झालेले आहे। जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल, सोयाबीनला तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर आता तुम्हाला पण या ठिकाणी 58,000 रुपये पीक विमा योजनेची रक्कम देखील मिळणार आहे। जर तुम्ही पण हेक्टरीचा पीक विमा भरला असेल सोयाबीनचा तर तुम्हाला देखील 58,000 रुपये मिळणार आहे। जर तुम्ही पण कपाशीसाठी पीक विमा भरला असेल तर 60,000 रुपये हेक्टरीप्रमाणे तुमच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम देखील जमा आता केली जाणार आहे। जर तुम्ही पण तूर देखील तूरचा पीक विमा केला असेल तर तुम्हाला पण आता 44,000 रुपये पीक विमा मिळणार आहे। 44 ते 45,000 रुपये तुमच्यासाठी पीक विमा आलेला आहे। जर तुम्ही पण आता मूग लावलेले असेल तर तुम्हाला जवळपास देखील 2 ते या ठिकाणी
हजार रुपये पीक विमा तुमच्या खात्यावरती हा जमा केला जाणार आहे. 47,400 रुपये ते 500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार. जर तुम्ही हेक्टरी उडीदाचा पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी 24,000 रुपये जमा केली जाणार. ज्वारीसाठी 32,500 तर बाजरीसाठी 32,000 रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. तर चला, यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे देखील गोळा करणं गरजेचे आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाणार असल्याचे चित्र या ठिकाणी समोर येत आहे. त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची नाहीये. फक्त तुम्हाला हे 2 कागदपत्रे गोळा करायची आहे. त्यानंतर तुमच्या खात्यावरती पीक विमा योजनेची पिकानुसार देखील तुमच्या खात्यावरती हेक्टरीनुसार ही रक्कम जमा देखील केली जाणार आहे. आता लक्ष देत बघत चला. जर तुम्ही पण या ठिकाणाहून शेतकरी असाल, जर तुम्ही पण पीक विमा योजनेची आतुरतेने वाट बघत असाल तर आता या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती विम्याची रक्कम देखील या ठिकाणी सोडण्यामध्ये आलेली आहे. पूर्णपणे पिकानुसार शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा सोडला जाणार आहे. आता या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे पीक विमा योजनेची मंजुरी देखील देण्यामध्ये आल्यामुळे आता या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात देखील होणार असल्याचे या ठिकाणी पूर्णपणे स्पष्ट होत आहे. तुम्हाला काही महत्त्वाचे कामे देखील करायची आहे, ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करू. आता हे 20 जिल्ह्याची यादी देखील आपल्याला बघायची आहे. या 20 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव येत असेल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची नाहीये. तुम्हाला पण देखील या ठिकाणी चिंता करायची नाहीये, कारण की आता या 20 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे विम्याची रक्कम उतरवली गेलेली आहे. पूर्णपणे पीक विमा तुम्हाला देखील या ठिकाणी सोडण्यामध्ये आलेला आहे. तर चला, लगेच आपण ते 20 जिल्हे जाणून घेऊ. जर तुम्हाला पण बघायचं असेल या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही आहे तर कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊन सांगू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे की नाही आलेलं. ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे जर तुमचा पण प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा, लवकर कमेंट करा. आता देखील तुम्हाला हे 20 जिल्हे महत्त्वाचे असणार असल्यामुळे देखील तुमच्या जिल्ह्याची कमेंट करायला अजिबात विसरू नका. आता महत्त्वाचं काम, ही 2 कागदपत्रे ज्या शेतकऱ्यांची नसणार, ज्या शेतकऱ्यांनी ही 2 कागदपत्रे काढले नाही अशा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाणार नाही. त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल, जर तुम्ही पण आतुरतेने पीक विमा योजनेची वाट बघत असाल तर परवा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अशा 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून कधीही पीक विमा पडू शकतो. पण जर तुम्ही 2 कागदपत्रे जमा केले नसेल, जर तुम्ही 2 कामे पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला विम्याचा 1ही रुपया मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करावी. ही आवश्यक कामे जर तुम्ही अधुरे ठेवलेली असेल तर तुम्हाला आता विम्याचा 1ही रुपया दिला जाणार नाही. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूर्णपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची ही 2 कागदपत्रे पूर्ण असेल, ज्या शेतकऱ्यांनी 2 कागदपत्रे काढलेले असेल अशाच शेतकऱ्यांना विमा द्या असा निर्णय देखील झालेला आहे. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे EKYC. शेतकऱ्यांना लवकरात लवकर EKYC करणं आता गरजेचे ठरणार असल्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर EKYC करावी, अन्यथा तुम्हाला विमा मिळणार नाही. दुसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमची फार्मर ID. जर तुम्ही पण लवकरात लवकर फार्मर ID काढली नसेल तर तुम्ही ही लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा राहणार नाही. ही होती काही महत्त्वाची कामे जी तुम्हाला करायची आहे. भेटूया दुसऱ्या व्हिडिओ. कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. तुमचा जिल्हा नक्की सांगा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.